नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपला महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महत्त्वाच्या नियुक्त्या 2023 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. तुमची कोणती एक्झाम असो किंवा नसो, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ही तुम्हाला नेहमी ठेवायची आहे. परीक्षा आली की लगेच टाइम टेबल बनवणे आणि अभ्यास करणं हे आता सवय तुम्हाला सोडून द्यायची आहे. क्लिअर? अभ्यासामध्ये तुम्हाला सातत्य कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. क्लिअर? पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला. व्यवस्थितपणे काळजीपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढेही प्रश्न असतील आणि जेवढीही अतिरिक्त माहिती असेल ती व्यवस्थितपणे लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतीय रेल्वेचे नवीन केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अश्विनी वैष्णव हे या ठिकाणी भारतीय रेल्वेचे रेल्वे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. कशाबद्दल बोलण्यात आलं? तर रेल्वेबद्दल बोलण्यात आलं. रेल्वेची स्थापना झाली 16 एप्रिल 1853 आणि रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च 1905 क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय रेल्वे बोर्डाचे 4थ्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनिल कुमार लाहोटी हे या ठिकाणी भारतीय रेल्वे बोर्डाचे 4थ्या क्रमांकाचे कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत. लगेच एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. आपण मगाशीच पाहिलं, केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत अनिल कुमार लाहोटी आणि हेच या ठिकाणी रेल्वेचे CEO सुद्धा आहेत अनिल कुमार लाहोटी. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंकज कुमार सिंह असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पंकज कुमार सिंह हे या ठिकाणी भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंग्रजीमध्ये म्हणता येईल डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. या ठिकाणी तुम्हाला आठवते, हे जे काही पंकज कुमार सिंह आहेत हे अगोदर 31 डिसेंबर 2022 पर्यंत BSFचे महासंचालक पदी सुद्धा त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती. आता ते कोण आहेत? उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. बरोबर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अजित डोवल असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत आपल्या भारताचे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. भारताचे 2ऱ्या क्रमांकाचे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, अनिल चव्हाण हे या ठिकाणी भारताचे 2ऱ्या क्रमांकाचे CDS या ठिकाणी बनलेले आहेत. CDS फुल फॉर्म काय? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं याचा फुल फॉर्म आहे. पहिले CDS होते बिपिनजी रावत. त्यांचं निधन झालं डिसेंबर 2021 मध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. 2022 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण भेटलेला आहे. 2001 मध्ये विशिष्ट सेवा पदक सुद्धा या ठिकाणी भेटलेलं आहे आणि 2019 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक सुद्धा भेटलेलं आहे बिपिनजी रावत यांना. ठीक आहे, तर बिपिन रावत हे पहिले CDS होते आणि सद्यस्थितीमध्ये वर्तमानमध्ये 2रे CDS आहेत अनिल चव्हाण. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. हवाई दल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हवाई दल म्हणजेच IAF, इंडियन एअरफोर्स. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आशुतोष दीक्षित असं त्यांचं नाव आहे. कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका. 2 दिवसापूर्वीच त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. हवाई दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विवेक राम चौधरी यांची या ठिकाणी हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण आत्ताच पाहिलं फुल फॉर्म आहे इंडियन एअरफोर्स. कशाचा? IAFचा फुल फॉर्म आहे इंडियन एअरफोर्स. 8 ऑक्टोबरला दरवर्षी हवाई दल दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2023 मध्ये 91 क्रमांकाचा आपण IAF म्हणजेच हवाई दल दिवस आपण साजरा केलेला आहे. हवाई दलाचे प्रमुख आहेत विवेक राम चौधरी, हे 27व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत आणि हवाई दलाचे उपप्रमुख आहेत आशुतोष दीक्षित, हे 48व्या क्रमांकाचे उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. भारतीय सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनोज पांडे यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय सेनेचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय सेना, इंग्रजीमध्ये म्हणता येईल इंडियन आर्मी. भारतीय सेना दिवस म्हणजेच भारतीय लष्कर दिवस कधी असतो? 15 जानेवारीला. 2023 मध्ये आपण कितवा भारतीय लष्कर दिवस साजरा केला? तर 75वा भारतीय लष्कर दिवस आपण साजरा केला आहे. प्रमुख आहेत मनोज पांडे, 29व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत आणि उपप्रमुख आहेत MV सुचिंद्र कुमार, 45व्या क्रमांकाचे उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राधाकृष्णन हरिकुमार असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी भारतीय नौदलाचे हे प्रमुख या ठिकाणी बनलेले आहेत. भारतीय नौदल, इंग्रजीमध्ये म्हणता येईल इंडियन नेव्ही. इंडियन नेव्ही डे कधी असतो मग? तर दरवर्षी 4 डिसेंबरला आपण भारतीय नौदल दिवस आपण साजरा करतो. 2023 मध्ये आपण 52व्या क्रमांकाचा भारतीय नौदल दिवस साजरा केला आहे. प्रमुख आपण आत्ताच पाहिलं आहेत आर हरिकुमार, 25वे प्रमुख आहेत आणि उपप्रमुख आहेत संजय जसजीत सिंग, 37व्या क्रमांकाचे उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जेरेमी फरार असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी WHOचे मुख्य शास्त्रज्ञ या ठिकाणी बनलेले आहेत. मी आत्ताच सांगितलं फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संघटना, ज्याची स्थापना झाली 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि सध्याचे महासंचालक आहेत टेड्रोस ॲधनॉम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, नाबार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शाजी केव्ही असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शाजी केव्ही असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी नाबार्डचे नवीन अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत. फुल फॉर्म आहे नाबार्डचा नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट, ज्याची स्थापना झाली 1982ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नाबार्ड काम करतं? तर वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज पाहतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, राजीव लक्ष्मण करंदीकर असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचे कोण बनले आहेत? तर नवीन अध्यक्ष बनले आहेत, नवीन चेअरमॅन बनलेले आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाबद्दल बोलण्यात आलं तर या आयोगाची स्थापना झाली 2005ला आणि बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो कोणत्या शिफारशी अंतर्गत या ठिकाणी या आयोगाची स्थापना करण्यात आली? तर डॉक्टर सी रंगराजन आयोग बरोबर यांच्या शिफारशीनंतर या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, स्टार मार्क करून ठेवू शकता. गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, अश्विनी वैष्णव असं यांचं नाव आहे. आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं होतं अश्विनी वैष्णव कोण आहेत? युनियन रेल्वे मिनिस्टर आहेत बरोबर. तर त्यांना या ठिकाणी गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या ठिकाणी हे जे काही विद्यापीठ आहे गती शक्ती विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे जे वाहतूक संबंधित शिक्षणावरती केंद्रित आहे. याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं नीती आयोगाचे जे काही चेअरमॅन असतात, अध्यक्ष असतात ते कोण असतात? तर देशाचे वर्तमानमधील पंतप्रधान असतात. देशातील वर्तमानमधील जे काही पंतप्रधान असतात तेच या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. मग सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी हेच या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, नीती आयोगाबद्दल बोलण्यात आलं तर नीती याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातो. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा फुल फॉर्म आहे, ज्याची स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला. मी आत्ताच सांगितलं अध्यक्ष कोण असतात? देशातील वर्तमान पंतप्रधान. उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, फसाईचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, राजेश भूषण असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी फसाईचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. हे फसाईचा फुल फॉर्म काय आहे विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये, तर लिहून घ्या. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना झाली 2008 मध्ये.
मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि CEO आहेत गंजी कमला व्ही राव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा. NHAI चे चेअरमन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी संतोष कुमार यादव यांना या ठिकाणी NHAI चे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. NHAI फुल फॉर्म काय? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली या प्राधिकरणाची 1995ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि कशा अंतर्गत हे काम करतं? तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. मग या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत ते मला लगेच कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा. B20 म्हणजेच बिझनेस 20 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी N चंद्रशेखरन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी B20 चे चेअरमॅन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा. हार्वर्ड विद्यापीठाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए क्लॉडिन गे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? क्लॉडिन गे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी हार्वर्डचे विद्यापीठाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर हे या ठिकाणी फर्स्ट ब्लॅक अँड सेकंड वुमन प्रेसिडेंट आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा. भारताचे 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी DY चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचे 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश या ठिकाणी बनलेले आहेत. मग 49 क्रमांकाचे कोण होते? तर UU ललित असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी हे जे काही सरन्यायाधीश असतात यांची नियुक्ती कोण करतं? तर भारताचे राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात. कार्यकाळ आहे यांचा वय वर्ष 65 वर्षापर्यंत आणि पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर हिरालाल जे कानिया असं त्यांचं नाव होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा. BCCI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी रॉजर बिन्नी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी BCCI चे नवीन चेअरमॅन या ठिकाणी बनलेले आहेत. BCCI फुल फॉर्म काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. स्थापना झाली 1928ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सेक्रेटरी आहेत BCCI चे म्हणजेच सचिव आहेत जय शहा. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा. इस्रोचे 10व्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी S सोमनाथ असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी इस्रोचे 10व्या क्रमांकाचे चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इस्रोचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना झाली 1969 मध्ये आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा. DRDO चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी समीर व्ही कामत असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो DRDO चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. DRDO फुल फॉर्म काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याची स्थापना झाली 1958ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा. CBDT चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नितीन गुप्ताजी यांना या ठिकाणी CBDT चे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CBDTचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल आणि ज्याची स्थापना झाली 1964ला. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोहम्मद तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 24व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाबद्दल बोलण्यात आलं. या महासंघाची स्थापना झाली 7 जानेवारी 1924ला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. याचे सध्याचे CEO आहेत थियरी वेईल. मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि सदस्य संख्या किती देशांकडे आहे मेंबरशिप? तर 140 देशांकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा. यूट्यूबचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नील मोहन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नील मोहन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबत एक्स्ट्रा पॉइंट ते लिहून घ्या. फायझर इंडियाचे MD आणि CEO आहेत मीनाक्षी नियोतिया. हिरो मोटोकॉर्पचे CEO बनले आहेत निरंजन गुप्ता. टाटा पॉवरचे CEO बनले आहेत प्रवीर सिन्हा. स्टारबकचे नवीन CEO बनले आहेत लक्ष्मण नरसिंहन आणि इन्व्हेस्ट इंडियाचे नवीन CEO बनले आहेत मनमीत के नंदा. पुढचा प्रश्न क्रमांक 26वा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणजेच महाराष्ट्र स्टेटचे स्टेट सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मनोज सौनिक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मनोज सौनिक असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे स्टेट सेक्रेटरी, मुख्य सचिव, राज्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर कोण होते? तर याच्या अगोदर होते मनु श्रीवास्तव. या दोन नावामध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा, कोल इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, PM प्रसाद असं त्यांचं नाव आहे. आणि या PMचा फुल फॉर्म काय आहे? पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 28वा, जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, अजय बंगा असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 14th क्रमांकाचे प्रेसिडेंट या ठिकाणी बनलेले आहेत. कशाचे? तर जागतिक बँकेचे, वर्ल्ड बँकेचे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, परमेश्वरन अय्यर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी जागतिक बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा, LICचे नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिद्धार्थ मोहंती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी LICचे अंतरिम अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 31वा, महत्त्वाचा प्रश्न आहे. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी अणु ऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32वा, भाभा अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, परत एकदा अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? पहा आता या ठिकाणी हे जे काय अजित कुमार मोहंती आहेत हे या ठिकाणी 2 ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिलं ठिकाण काय आहे? अणु ऊर्जा आयोग आणि दुसरं ठिकाण काय आहे? भाभा अणु संशोधन केंद्र. या दोघांचे अध्यक्ष कोण बनले आहेत? या ठिकाणी अजित कुमार मोहंती असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33वा, नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, अनंत माहेश्वरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा, 28वे लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, SS दुबे म्हणजेच संजीव शंकर दुबे यांना या ठिकाणी 28व्या क्रमांकाचे लेखा नियंत्रक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुब्रकांत पांडा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुब्रकांत पांडा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36वा, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, उमर क्रेमलेव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग याच असोसिएशनचे, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव आहे अजय सिंग. पुढचा प्रश्न क्रमांक 37वा, 16व्या क्रमांकाचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 16व्या क्रमांकाचे अटॉर्नी जनरल म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा, 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, राजीव कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कितव्या क्रमांकाचे? तर 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
निवडणूक आयुक्त याच्याबद्दल 100% प्रश्न विचारले जातात. म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणत्या कलमा अंतर्गत बोलण्यात आलं याच्याबद्दल, तर कलम 324 मध्ये याच्याबद्दल बोलण्यात आलं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली म्हणजेच तयार करण्यात आलं 25 जानेवारी 1950 ला. म्हणूनच 25 जानेवारीला दरवर्षी मतदार दिवस नॅशनल वोटर डे म्हणून आपण साजरा करतो. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, आपण आत्ताच पाहिलं 25वे आहेत. उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू. 2 निवडणूक आयुक्त आहेत अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त आहेत VS रमादेवी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39वा. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी SSB म्हणजेच सशस्त्र सीमा बलाचे नवीन डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी दरवेळेस चेक करतो, जो काही शेवटचा प्रश्न असतो तो तुमच्यासाठी असतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचं असतं. या ठिकाणी फक्त एवढंच चेक होतं कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत आणि लक्षपूर्वक व्हिडिओ लिहून सुद्धा घेत आहेत. क्लिअर? तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना जरूर हा व्हिडिओ किंवा हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे? व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत एकदा सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद.